चला आज आपण उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बघणार आहोत। चला तर आपण रेसिपी बघूया। तर इथं मी 1 किलो साबुदाणा भिजत घातलेला आहे, चांगला भिजून घेतलेला आहे। आता आपण इथं जेवढा साबुदाणा घेतला आहे त्याच पातेल्याने मोजून तेवढंच पाणी घ्यायचं आहे। तेवढं पाणी टाकून तो साबुदाणा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। ज्या पातेल्याने साबुदाणा घेतला त्या पातेल्याने 2 पातेले पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे आपल्या साबुदाणा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि घट्ट शिजवायचा आहे तो। अशा प्रकारे मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। 1 किलो साबुदाण्यात मी 3 किलो बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहे, ते त्यामध्ये घालून घेणार आहे। साबुदाणा घट्टसर असल्यामुळे थोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यावा लागतो हाताने। बटाटा त्यामध्ये व्यवस्थित हाताने असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे तिखट पण टाकू शकता, मी फक्त मीठ टाकलेलं आहे। अशा प्रकारे साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाणा थोडासा गार झाला की आपण त्यामध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता हा घट्ट व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे। आता आपण याला चकल्या करून घेणार आहोत। अगदी छान कुरकुरीत अशी चकली होते ही। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही उन्हाळा कामाला सुरुवात केली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे हे चकल्या खूप मस्त होतात। अगदी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे। अशा प्रकारे आपण चकल्या करून घेणार आहोत। या चकल्या तळ्यानंतर कशा होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। धन्यवाद।